मध्ये आहे. तर ही कविता मी टाळत होते कारण एक तर ही चाल तेवढीशी म्हणजे आवडण्यासारखी नाही किंवा ह्याचे ऍक्शन पण नाही, थोडं निराशमय म्हणजे होती ही कविता. परंतु माझ्या विद्यार्थ्यांनी ह्याला आनंदमय केलं. म्हणजे मला सुद्धा जोपर्यंत मी शिक्षक आहे त्याचा फायदा होणार आहे माझ्या विद्यार्थ्यांमुळे. आणि एक ज्याला मी टाळून म्हणजे दुर्लक्ष करत होते तो भाग सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांमुळे मला आता भविष्यामध्ये तो आवडीने शिकवायची संधी मिळणार आहे. तर माझा अभिप्राय माझ्या आकाश या स्तरातील विद्यार्थ्यांसाठी आहे की म्हणजे जेव्हा ते समोर एचपीसी जेव्हा होईल तर ही एचपीसी मी माझ्या प्रवाह आकाश मधल्या विद्यार्थ्यांसाठी मी अभिप्राय दिले माझा की विद्यार्थी आनंददायी मार्गाने आपली सर्जनशीलता व्यक्त करतो. म्हणजे माझा बालक जो आहे तो विद्यार्थी आनंददायी मार्गाने आपली सर्जनशीलता व्यक्त करतो. आणि पर्वत या स्तरातील विद्यार्थ्यांसाठी मी मानक म्हणजे त्याला अभिप्राय देईल माझा शिक्षक म्हणून बालक कविता गायनात रस घेतो. आणि जर माझा एखादा विद्यार्थी प्रवाह या देशामध्ये असेल तर त्यासाठी मी म्हणेन की स्वतःला व्यक्त करण्यासाठी तो संकोच करतो. कारण सगळेच विद्यार्थी खूप छान असतात माझ्या दृष्टीने. तर हे असं माझी मांडणं आहे प्रवाह, पर्वत आणि आकाश या स्तरातील विद्यार्थ्यांसाठी. आणि ह्यामध्ये विद्यार्थी स्वयंमूल्यमापन करताना माझे विद्यार्थी करतील की आम्हाला हे खूप आवडतं, सगळे पॉझिटिव्ह असतील. आणि त्याचबरोबर पालक जेव्हा ह्याचं मूल्यांकन करतील तेव्हा ते त्या एसपीसी मध्ये नमूद करतील की माझा विद्यार्थी आहे तो त्याला शाळेची ओढ खूप लागली, त्याला गोडी निर्माण झाली. कारण आजकाल प्रत्येकाला म्हणजे कृतीयुक्त आणि काहीतरी म्हणजे नृत्य प्रकारातून किंवा ह्याच्यातून शिकायला आवडतं. त्यामुळे मला ह्याचा फायदा होतो. तर दरवर्षी मी एकही कविता सोडत नाही, कोणताही वर्ग दिला इंग्रजी असो ना मराठी. त्यामुळे मला त्याचा फायदा माझ्या लक्षात आलाय की विद्यार्थी उपस्थिती खूप चांगली असते आणि मुलांना ओढ लागते शाळेची आणि प्रेझेंटेशनची जरी तो एखाद्या कमी असेल तरी. म्हणजे हा फायदा नक्कीच होईल आपल्यासाठी. तर थँक्यू. ह्यातून सौंदर्याची खूप छान विकसित झाली आणि सहभागी शिक्षिका होते यामध्ये मला माझ्या सहकार्याने बरेच पॉईंट्ससाठी मदत केली. आणि त्यामध्ये मी स्वतः श्रीमती अंजुश्री मॅडम, पतंगे मॅडम, भुंगे मॅडम, सोनवणे मॅडम, मोरे मॅडम आणि चिंतन वालकर मॅडम. तर थँक्यू. आपण सगळ्यांनी खूप शांततेने माझे विचार समजून घेतले आणि आमच्या गटाचं कार्य खूप छान समजून घेतलं आणि नक्कीच त्याचा फायदा